चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेमार्फत विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप गुरुवारी दिनांक 10 जुलै रोजी करण्यात आले। यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी वैशाली बाबाजी काळे, स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेश भाऊ गोरे यांच्यासह महिला पदाधिकारी व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक आणि चाकणकर नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजकांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात। चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजना हा कार्यक्रम आज चाकण मीरा मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला। 1991 सालापासून सुरू झालेला हा कार्यक्रम आणि केवळ 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज 280 विद्यार्थी प्रतिवर्षी या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप करत असतो। संस्थेचे संस्थापक कैलासवासी गुलाबशेठ गोरे आणि त्यांचे सर्व संचालक, त्यांचे सर्व सहकारी यांनी हा उपक्रम 1991 साली सुरू केला आणि तो आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राबवत आहोत। मागील काळामध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी खऱ्या अर्थानं संस्थेला मार्गदर्शन केलं, संस्था नावरूपास आणली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक आणि सर्व सभासद या संस्थेची वाटचाल करत आहोत आणि पुढील काळामध्येही हा उपक्रम अधिक वृद्धिंगत करण्याचा आमचा मानस आहे। यासाठी या कार्यक्रमासाठी होणारा खर्च हा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या दत्तक योजना या योजनेतून जे ठेवीदार देणगीदार त्या ठिकाणी ठेवी देतात त्यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे नफा-तोटा पत्रकामध्ये, अंदाजपत्रकामध्ये नफ्यातून तरतूद करून राहिलेला खर्च हा त्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि म्हणून हा सर्व उपक्रम करत असताना मी या निमित्तानं सर्व सभासदांना, देणगीदारांना, हितचिंतकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी थांबतो। धन्यवाद। आज मीरा मंगल कार्यालयामध्ये चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने समाजातील गोरगरीब, अनाथ आणि हुशार असलेल्या गरीब मुलींना, गरजू मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेच्या मार्फत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय बाबाशेठ काळे यांच्या सौभाग्यवती वैशालीताई बाबाशेठ काळे, माजी सरपंच पाडळी काळेजवाडी